फोटो काढा. कोणी नव्हतं. आणि सध्या स्थितीत मी आहे जो अश्लील व्हिडिओ प्रकरणातील मुख्य आरोपी आहे मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीर याच्या निवासस्थानासमोर बघत आहे आपण. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नोटिसा चिपकवण्यात आल्या आहे शटरवर आणि त्या घराच्या भिंतीवर. आता इथं नेमकी काय कारवाई करते नगरपालिका आणि मोठा पोलीस फौजफाटा इथं जमलेला आहे. हे बघा आता नुकताच अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांची एंट्री झालेली आहे. आता पुढे काय होते आपण स्वतः बघूया. आमदार साहेबांची एंट्री झालेली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त आरोपीच्या घराच्या सभोवताली लावण्यात आला आहे. आता आमदार महोदय काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहेत. ठाणेदार सुरेश मस्के, अमरावती क्राईमचे PI किरण वानखडे आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ सध्या स्थितीत घटनास्थळावर आहेत. जसं का आपण बघत आहात हेच त्या मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीरचं निवासस्थान. सध्या तर गेटला कुलूप लागलेलं आहे. आता नेमकं इथं काय कारवाई होते, बुलडोझर चालते की नाही चालत, काय काय तोडल्या जाते या अश्लील प्रकारानंतर आपण हे बघूया. सर ऊपर के मजले को परमिशन नहीं है तो फिर गिर जाएगा. नहीं है तो गिर जाएगा. मैंने कल ही बोल दिया है. सीबी जनता को सीबी का. हेलो जनता को हेलो नमस्कार बोलो. सर मेरी दुकान नीचे गाड़ी. हाँ मालूम है. शंकर वाधवानी जी तुमको तो वैसे पट्टे में. आणि नुकताच अभयभाऊ मातने नगरसेवक रुपाली मातने यांचे पती नगरसेवक या ठिकाणी आरोपीच्या निवासस्थानासमोर आलेले आहेत आणि 7 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला. 7 दिवसात त्यांना आरोपीच्या घरच्यांना माहिती द्यायची आहे या संपूर्ण बिल्डिंगबद्दल. आरोपीच्या सगळं असं वाटत आहे इथं कोणती मोठी क्रिकेट स्टेडियम आहे, मॅच चालू आहे आणि सावलीमध्ये सर्व लोक दुरून या प्रकाराकडे या आरोपीच्या घराकडे बघत असताना आपण बघू शकतो. हे बा सगळे लोक दुरून आरोपीच्या निवासस्थानाकडे सर्वांच्या नजरा लागला आहे. शेवटी होतं काय नाही पा बुलडोझर पण सध्या स्थितीत आलेला आहे. बुलडोझर हळूहळू समोर येत आहे. आता आरोपीच्या घरावर हा बुलडोझर चालतो की नाही चालत बघूया आपण. भाऊ या ठिकाणी JCB आलेला आहे. घराची कारवाई कोणता भाग अतिक्रमित आहे किंवा बिना परवानगी आहे? हा पुढचा शेड आहे ते सुद्धा ते अतिक्रमणात होतं तर ते काढून घेतण्यात आलं. आता ज्या पायऱ्या आहेत साईडच्या त्या सुद्धा अतिक्रमणात आहे, त्या काढल्या जाईल. आणि वरच्या मजल्याची परमिशन नाही आहे. जे बांधकामाची परमिशन नगर परिषदकडे नसल्यामुळं माननीय सीओनी त्यांना नोटीस चिपकवलेली आहे की 30 दिवसाच्या आत ते पाडावं किंवा जे काही आहे ते त्याच्यानंतर 30 दिवसात ते सुद्धा पाडण्यात येईल. अश्लील प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे मोहम्मद अयान त्याच्या निवासस्थानासमोर सध्या आपण उभा आहोत आणि आपण बघत असाल अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे आहेत, पत्रकारांशी चर्चा करत आहेत आणि बुलडोझर आपण बघत आहे. अयानच्या निवासस्थानावर जे पायऱ्या आहेत सध्या तिथे त्या पाडण्यात येणाऱ्या बुलडोझरच्या साहाय्याने. आणि माझ्या पाठीमागत बघत असताना निवासस्थानावर लोक किती मोठ्या संख्येने उभे आहेत बघा. टेरेसवर भर उन्हामध्ये हा संपूर्ण घटनाक्रम बघण्यासाठी उत्सुकता लोकांची. असं वाटतं क्रिकेट मॅच चालू आहेत. ते पहा एकजण घराच्या वर बसून शूटिंग करत आहे. इकडं महिला वर्ग बघत आपण वर उभ्या आहेत टेरेसवर. आणि बुलडोझरच्या साहाय्याने आता हा संपूर्ण पायरीच्या ह्याच्या जे लोखंडाच्या पायऱ्या दिसत आहेत या पाडण्यात येणार आहेत. हजारोंच्या संख्येने लोक बघत आहेत या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष वेधून लोकांचे.
झाली सुरुवात. मुख्य आरोपीच्या निवासस्थानाच्या लोखंडाच्या पायऱ्या आहे त्या तोडल्या जात आहे बुलडोझरच्या साहाय्याने, जसं की आपण बघत आहात. असं कृत्य पुन्हा कधी कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे असं मुलींच्या बाबतीत. त्यासाठी हा दणका नगरपालिकेकडून